नमस्कार, मी रश्मी. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मनोज जरांगे पाटील आज अंतरवालीत सराटीहून मराठा समाज बांधवांसह मुंबईकडे रवाना. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात. मुंबईकडे आगेकूच करण्यापूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद. समाजाची दुरावस्था सांगताना अश्रू अनावर. छत्रपती संभाजीनगर शहरातून मराठा बांधव अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना. अंतरवाली सराटीहून मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर मुंबईकडे पायी जाणार. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ग्लोबल कोकण महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित. शिवसेनेचे कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी दिली माहिती. शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशने 22 आणि 23 जानेवारीला नाशिक येथे होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंढरपुरात तब्बल 20 फुटांच्या भव्य दिव्य राममूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मूर्तीने शहरातील नागरिकांसह विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले. एपीएमसी बाजारात विक्रीची परवानगी नसताना अनेक जण अनधिकृतपणे फळ विक्री करत असल्याने माथाडी कामगारांचे आंदोलन. याबाबत कारवाई झाली नाही तर अशा अनधिकृत कोल्ड स्टोरेज व फळ विक्रेते व्यवसायाला टाळे लावून माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला इशारा. ईडीचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी हत्यार म्हणून केला जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे सोलापुरात मोठे विधान. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाविकांची गर्दी. प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक शहरातील पंचवटी परिसरात श्रीरामांनी वनवास काळात पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मणासोबत वास्तव्य केल्याचा रामायणात उल्लेख आहे. पंचवटी परिसरात असलेल्या या सीता गुफा पाहण्यासाठी आज देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी आम्ही सज्ज. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.